हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर मलुकदास म्हणाला की आज जर तुमच्या भगवानाने मला जेवू घातलं संध्याकाळपर्यंत, मी रिकाम्या पोटी आलोय घरून, तर मी तुमचा चेला होईन, शिष्य. आणि जर तुमचे भगवान आज संध्याकाळपर्यंत मला न काही करता जेवू नाही घातले, तर तुला मी माझ्या शेतात मजूर म्हणून ठेवणार आहे मान्य? कबीर साहेब म्हणाले, मान्य आहे. म्हणाले, ठीक आहे. आता चौधरी साहेब निघून गेले. आता पूर्वी मोठी वने असायची, जंगले असायची. गावाच्या शेतात देखील थोड्या अंतरावर मोठी जंगले असायची, चारी बाजूला वन. आपल्या शेतातून दुसऱ्या साईडला निघून गेले, जिथे कोणी बघणार नाही. आणि जंगलात जाऊन एका झाडावर चढले, वर जाऊन बसले. आता ठीक आहे, दुपारचे 10-11 वाजले असतील. तिथे मेंढपाळ आले, जे शेळ्या बकऱ्या चारणारे, जे बरोबर गायी देखील ठेवतात, गायी. त्यांचा काही सण होता. त्यांनी आपल्या एका मित्राला सांगितले की तुम्ही इथे खीर बनवा. तिथेच एक विहीर होती छोटीशी. ही विहीर आहे, इथे याच्यातून पाणी घे आणि इथे खीर बनव झाडाखाली. त्याच झाडाखाली तिथे जे चौधरी साहेब बसले होते. आणि आम्ही जात आहोत, गुरं चारायला नेतो, मग आम्ही येतो. 1-2 तासात 12 नंतर. तर तो म्हणाला ठीक आहे. त्याने खीर चढवली आणि खीर होत आली, बनली, तयार झाली. तर त्याच वेळी त्याने काय पाहिलं की खूप अंतरावर काही घोड्यांवर माणसे, डाकू येत आहेत. डाकू वगैरे घोड्यांवर फिरायचे. त्यांना बरीच माहिती होती जंगलात गुरं चारणाऱ्यांना की अशा वेळी जंगलात डाकू बिकू येतात. तो माणूस तर पळाला बनत असलेली खीर सोडून आपल्या साथीदारांकडे. ते दूर गेले होते अजून पुढे. आता ते येऊन पाहिले त्यांनी, विहीर होती त्याच ठिकाणी. डाकूंना पाणी प्यावंसं वाटलं की थांबा पाणी पिऊया, विहीर आहे. ते पाणी पिण्यासाठी खाली उतरले, घोडे तिथे उभे केले आणि पाहिले. एक जण म्हणाला की अरे इथे खीर पण आहे, काहीतरी बनत आहे. बघितलं झाकण उचलून तर खीर बनतीये. तर डाकू म्हणू लागले की बाबा आपल्या सरदाराला की सरदार भूक लागली आहे, खायची का 2-2 घास. त्यांच्यापैकी एक म्हणू लागला की असं नको व्हायला की कोणी यात काही टाकलं असेल आपल्याला धोका देण्यासाठी. आधी ही खीर टेस्ट करूया, एखाद्या पक्षी प्राण्याला खाऊ घालूया. त्यांच्यापैकी तिसरा असं म्हणाला की बनवणारा इथेच लपला असेल, कुठे पळाला कुठे असेल, बघा आपल्याला घाबरून लपला असेल. ते इकडे तिकडे पाहू लागले. एकाने वर पाहिले की हा बसलाय वर. त्याला म्हणाले की बाबा खाली ये तू. तो म्हणू लागला की नाही येणार, खाली नाही उतरणार मी. का नाही खाली येणार? खाली ये, नाहीतर घालू तुला गोळी. 5 सेकंदात खाली आला. खाली आला तर त्याच्या त्या झाकणावर खीर वाढली चांगली आणि म्हणाले ही खा. तो म्हणू लागला की मुळीच नाही खाणार. आता मलुकदास खात नव्हता, नाकारत होता की माझी तर फजिती होईल आज. तो यासाठी खात नव्हता की मी खोटा पडेन आणि चेला व्हावे लागेल. तर त्यांना एकदम खात्री पटली डाकूंना की याने नक्कीच काही ना काहीतरी मिसळले म्हणून खात नाहीये. त्याने 2 दिल्या लगावून, चांगली मारली लाथ. आता खा बसून. त्याने पटापट किलोभर खीर खाल्ली. भूक तर लागलीच होती. आणि खाल्ल्यानंतर म्हणाले की बस इथे अर्धा तास, मरायचा असेल तर मरेल हा. अर्धा-पाऊण तास वाट पाहिली, त्याला काही झालं नाही. मग त्याने खरं सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे, मी म्हणून नाही म्हणत होतो, माझी एक पैज लागली होती. ते म्हणाले पळ इथून, निघून जा इथून तू. तो निघून गेला.
आता तो पळाला. आता त्यांनी त्यावेळेस सांगितले की आम्ही डाकू आहोत, एकतर खा नाहीतर तुला जीवे मारू. तेव्हा त्याला समजले की हे तर डाकू आहेत. तेव्हा मनापासून प्रार्थना केली की गुरुजी मला वाचवा, माझा जीव वाचवा, मी तुमचा चेला होईन. एकतर जीव वाचवला आणि खीर खाऊ घातली. आता तो सरळ पोहोचला गुरुदेवांकडे, परमेश्वराकडे. ते तर अंतर्यामी होते, सगळ्या लीला तेच करत होते. सोचल छिद्र मैं करूं अपने जन के काज. आता जसा मलुकदास चौधरी आला, परमात्मा बसले. आसन तर खाली घातलेले होते. परमात्म्याने विचारले, काय चौधरी साहेब, भगवानाने केली का सेवा तुझी? तो म्हणाला, तुमचा भगवान तर मार मारून खीर भरवतो. तुमचा परमात्मा तर मार मारून खीर भरवतो आणि माझा जीव वाचवला दाता तुम्ही. त्या डाकूंचं काय जातं, 1 मिनिटात काम तमाम केलं असतं माझं. मी तुमचं स्मरण केलं, सगळी कहाणी सांगितली. परमात्मा म्हणाले, बेटा ही देखील तुझ्यावर एक दयाच केली आहे परमेश्वराने, की ज्यामुळे तुला अजून एक बहुमूल्य रत्न मिळेल. खीर तर खाऊ घातलीच घातली, हे धन मिळाले. मग त्याला, कारण विश्वास लगेच बसत नाही. आता तर परमात्म्याने असे ज्ञान सांगितले, बाळांनो, पोरं देखील समजतील की कबीर इज गॉड. असे पुरावे दास तुम्हाला देईल. तर या क्षणांसाठी ते पुरावे तयार करायचे होते परमात्म्यांना. लेकरांना आपल्या शरणात देखील घ्यायचं होतं. त्यांचा देखील जन्ममृत्यूचा प्रदीर्घ आजार संपवायचा होता. तर मलुकदासजींना सचखंडात घेऊन गेले आणि त्यांना परत सोडले. होय. त्यानंतर मलुकदासजी म्हणतात, जपो रे मन साहेब नाम कबीर. जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर. सुर नर मुनि जन थकत बहे वहाँ रुक गया दरिया नीर. जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. दो दिन का झगड़ा छिड़ गया, तिनक न धरते धीर. दोनों दिन का झगड़ा छिड़ गया, कोई न धरता धीर. कोई गड्ढे कोई अग्न जलावे, ढूंढा न पायो शरीर. जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. अमरलोक से सतगुरु आए, काटन यमक जंजीर. अमरलोक से सतगुरु आए, काटन काल की जंजीर. दास मलूक सलूक कहत है, खोजो खसम कबीर. जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. जपो रे मन साहेब नाम कबीर. आता मलुकदासजी पुन्हा म्हणतात की जपो रे मन, त्या परमेश्वर नाम कबीरचे नाम जपा. त्या परमात्म्याने जो मंत्र दिला आहे त्याचा जप करा. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर. कालंदरी म्हणतात यमुनेला. एके वेळी परमात्मा मथुरेला गेले. धरमदासजी म्हणाले, भगवन, ते श्रीकृष्णाचे पुजारी होते. धरमदासजी म्हणाले, भगवान, श्रीकृष्ण भगवान होते. इथे गायी चारत असत आणि अशा बऱ्याचशा, आणि यमुनेत स्नान करत असत. ते अशी बासरी वाजवायचे. गायी देखील अशा ओढीने येत असत. गवळी देखील त्यांच्या मुखाकडे पाहत राहायचे. तर परमात्मा म्हणाले की ठीक आहे बाळा,
काय बासरी वाजवल्याने आणि गाई आणि गवळी पोरं ओढीने आल्यामुळे भगवान आहे हे सिद्ध होते का? नाही नाही, ते तर भगवान होते, लालाजी होते. आता परमात्म्याने विचार केला की या भोळ्या भक्ताला कसे समजवू, कुठली पद्धत वापरू, कारण की पुराव्याशिवाय मन बरेच उशिरा मान्य करते. तर परमात्मा म्हणाले की ती यमुना कुठे आहे, तर इथून थोड्याच अंतरावर आहे, तिथे जाऊया. आता परमात्म्याने असा हात केला तर एक बासरी आली आपोआप. ही बासरी वाजवूया. आणि परमात्म्याने जेव्हा सूर भरला बासरीमध्ये, संपूर्ण ब्रह्मांडात धून गेली. वरून देवता गण देखील आकाशात चहूबाजूंनी समोर ऐकण्यासाठी आपापल्या वाहनांवर उभे झाले. धर्मदासजी पाहू लागली की हे स्वप्न आहे की काय. मग काय पाहतात की यमुना नदीचे जे पाणी वाहत होते प्रवाह, तो देखील थांबला त्या मालकांची, त्या बासरीची ती धून ऐकण्यासाठी. धर्मदास आश्चर्यचकित झाला आणि पाय धरले. तर पुण्यात्म्यांनो, मलुकदास त्या गोष्टीचं वर्णन करतात. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी क्यों तीरे, सुर नर मुनि जन थकत बहेवो, रुक गया दरिया नीर, जपरे मन समरथ नाम कबीर. मग सांगतात कि दोनों दीन का झगड़ा छिड़ गया और तनिक ना धरते धीर, कोई गाड्डे कोई अगन जलावे और ढूंढा ना पाया शरीर. परमात्मा सह शरीर आले होते. हे तर अनेक वेळा दासाने प्रकरण ऐकवले, सांगितलंय. आता ते गेले कसे होते इथून? सहशरीर येतात, सहशरीर जातात. जेव्हा परमात्मा बनारसमध्ये आलेले होते, आपली दुसऱ्या प्रकारची लीला करण्यासाठी एक बालक रूपात प्रकट झाले होते. नीरू नावाचे निस्संतान दाम्पत्य उचलून घेऊन गेले होते. विणकर होते, ते मुसलमान विणकर होते. ते आधी त्याच जन्मात ब्राह्मण होते, पण मुसलमानांनी त्यांना मुसलमान केले होते, नाव देखील चेंज करून टाकले होते. अजून काही साधन नसल्याने ते विणकराचे काम करू लागले, ज्या कारणाने ते 20-30 वर्ष करत राहिले. विणकर असेच नाव पडले. तर हळूहळू मोठे झाले होते. तर त्या काशीमध्ये एक गट होता हिंदू धर्माच्या धर्मप्रचारकांचा, आणि तिथूनच सगळे शिक्षण दुसऱ्या संपूर्ण देशात जात असे. तर परमात्मा तो गटच मोडू इच्छित होते, काहीही करून यांची अक्कल ठिकाणावर आणावी म्हणून, या ब्राह्मण गुरु मंडलेश्वर आचार्य आणि शंकराचार्यांची. मग माझी लेकरं आपोआप समजतील. पण ही तर माझीच लेकरं आहेत, परमात्मा म्हणायचे, कबीरजी म्हणायचे. ही काळामुळे भ्रमित आहेत, मायामुळे यांच्या डोळ्यावर झापड बसली आहे. परंतु त्यांनी तर नाही ऐकले, परंतु तरीही त्यांच्या दंतकथा होत्या त्या परमात्म्याने खंडित केल्या. काय सांगायचे? जसे हिंदू धर्माचे धर्मगुरू असे सांगत असत की जो बनारसमध्ये मरण पावतो, ज्याचा मृत्यू काशीत होतो, तो सरळ स्वर्गात जातो. आणि जो मगहरमध्ये मरण पावतो, मगहरमध्ये एक मुसलमान नवाब होता, बिजली खान पठाण. बिजली खान पठाण एक नवाब होता, त्याचं राज्य होतं. तर तिथे जे मगहर स्थान होते, त्या बाबतीत त्यांनी असं सांगून ठेवलं होतं ब्राह्मणांनी, हिंदू धर्माच्या धर्मगुरूंनी, की ते पृथ्वी, तिथले जे क्षेत्र आहे, भगवान शंकराने शाप दिलेला आहे की तिथे जो मरेल तो नरकात जाईल. आणि एक तिथे नदी वाहायची, आमी नाम आहे त्या नदीचं. ती नदी वाहायची, ती देखील भगवान शंकराने शापित केली होती, ती सुकून गेलेली होती. त्यामुळे ब्राह्मण लोक म्हणत असत की मगहरमध्ये कुणीही मरू नये, तिथे पृथ्वी योग्य नाहीये, शुद्ध नाहीये. तर त्या कारणाने हिंदू धर्माचे जे रिच लोक होते, श्रीमंत व्यक्ती होते,
त्यांनी आपल्या आईवडिलांना वृद्धावस्था जेव्हा त्यांची सुरू व्हायची तेव्हा बनारसमध्ये ठेवायला सुरुवात केली, भाड्याने काही खोली किंवा धर्मशाळा घेऊन. या कारणाने की आमच्या आईवडिलांचा मृत्यू बनारसमध्ये जर झाला, काशीमध्ये जर झाला, तर ते स्वर्गात जातील. परमात्मा कबीरजी म्हणत असत की भूमि भरोसे डूब हैं, कल्पत हैं 2 दिन, और पूर्ण ब्रह्म सबके गुरु कबीर भगवान मगर भये लौलीन. आणि मग सांगायचे, कबीर साहेब सांगत असत की मुक्ति खेत मथुरापुरी, वहाँ कीन्या कृष्ण के लोल, कंस के सी चाणूर से वहाँ फिरते डामाडोले. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा सांगत असत की तुम्ही मथुरेला देखील एक मुक्त भूमी मानता की जिथून कृष्णाने बाल्यावस्थेत बऱ्याचशा लीला केल्या होत्या, तिथे त्यांचे चरण लागले होते. आणि तुम्ही हे देखील म्हणता की मथुरेला गेल्याने कल्याण होत असते. त्याच मथुरेमध्ये कंस आणि केशी राक्षस जे घोडा बनून आले होते आणि चाणोरसारखे देखील तेथेच राहायचे मथुरेमध्ये. आणि त्यांचा कसा मृत्यू झाला? जर मथुरेमध्ये राहिल्यामुळे फक्त जर मोक्ष संभव आहे, तो कंस केसी चाणोर से वहाँ फिरते डामाडोल. ते तिथे दुराचारी कृत्य करायचे, त्यांचा माज उतरवला आणि त्यांचा कसा दुर्दैवी मृत्यू झाला. तर परमात्मा म्हणत असत की भक्ती केली पाहिजे बाबा. भक्तीच्या बळावर शुभकर्म करून तुम्ही कुठेही मरण पावलात, जेव्हा तुमची वेळ येईल, तुम्ही सरळ तुमच्या त्या स्थानी तुमच्या कर्माच्या आधारानेच तुम्ही तुमचा स्वर्ग किंवा जे काही तुमचे स्थान आहे तिथे जाल. केवळ पृथ्वीवर कुठेही मरण पावलात, वाईट माणूस तर नरकातच जाईल आणि शुभकर्मी प्राणी भले मगहरमध्ये मरो किंवा भले बनारस किंवा मथुरेमध्ये. चांगली कर्मे करणारा स्वर्ग आणि वाईट कर्मे करणारा तर बाबा नरकातच जाईल. परंतु ब्राह्मण लोक मानत नसत. तर धर्मगुरूंनी एवढ्या अफवा पसरवल्या, अशा महिमा, अशा दंतकथा पसरवल्या की जो काशीत मरण पावेल त्याला मोक्ष मिळेल. त्यामुळे जे वाणी लोक होते, वाणी पैसेवाले, त्यांनी आपल्या आईवडिलांना अंतिम काळात 4 वर्ष 2 वर्ष भले 10 वर्ष राहिला कोणी तिथे नोकर ठेवत असत त्यांच्यासाठी, की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप काही केलंय, आमच्याकडे पैसे आहेत, आरामात तिथे राहतील आणि ते मरण पावले तर ते स्वर्गात जातील. आता जेव्हा त्यांनी असं ठेवायला सुरुवात केली तेव्हा त्या धर्मगुरूंनी विचार केला, आपण यांच्या वृद्धांना आपल्याच घरी ठेवलं तर, म्हाताऱ्यांना, आणि ठेवलं तर हे आपल्याला काही देतील सुद्धा. तर या हव्यासापोटी त्यांनी ही पीडा ओढवून घेतली आणि त्या आपल्या यजमानांना म्हणाले, आता क्षेत्र वाटून घेतली होती यांनी, त्यांना म्हणाले की बाबा तुम्ही तुमच्या आईवडिलांना आमच्या घरीच सोडा, इथे कथा देखील ऐकतील आणि भोजन देखील करून घेतील. ते म्हणाले की अरे खूप चांगले आहेत हे, तर आम्ही आमच्या आईवडिलांना तुमच्या घरी सोडू. तर त्यांना ते चांगली दक्षिणा देऊ लागले, त्यांचा खर्च देखील देऊ लागले आणि वेगळे असे दान देखील त्या ब्राह्मणांना, गुरूंना देऊ लागले. ज्या कारणाने सगळ्या ब्राह्मणांचा हा एक, जसे पीजी ठेवतात ना तसे पीजीच उघडले यांनी. आता पुण्यात्म्यांनो, वृद्धावस्थेत म्हातारा माणूस जर आजारी पडला तर तो डोईजड होतो. तसे तर आपले आईवडील नकोसे होत नाहीत, परंतु त्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, कसा सांभाळ करावा लागतो, कुठे थुंकत असतात, कुठे जुलाब लागतात, तर कितीतरी प्रकारच्या अशा बऱ्याचशा सेवा असतात. तर काही दिवस तर त्यांना मिळाला आनंद आणि मग वृद्धांना सांभाळणं झालं अवघड. तर त्यांनी मिळून एक स्कीम काढली की यांचं तिकीट काढा लवकरच. त्यांनी काय स्कीम काढली की एक करवत उभारा, एक करवत उभारली. करवत म्हणजे एक अशी उभी केली आर्कसारखी गंगेच्या किनारी, एक अशी गुहा तयार केली गंगेच्या किनारी घाटावर, आणि त्यात अशी एक मढीसारखी करून अशी, आणि त्यात
अशी जशी बनली होती त्यात करवत फिट केली त्याच्या आत आणि असे त्याचे स्ट्रक्चर तयार केले. आणि त्या करवतीचे हँडल थोड्याशा अंतरावर 50-50 फुटाच्या अंतरावर रस्सीने आतमध्ये बांधून असे अंडरग्राऊंड तयार केले. आणि ते दूर जाऊन बसले दोघे जण त्याला हँडल करणारे. असे जंगलासारखे झुडपं होती, त्यात झाडासारखे होते तिथे. तर ते काय म्हणतात की त्यांनी एक अफवा पसरवली की जो गंगेच्या किनारी आपला जो करवतीने गळा कापून घेईल तो सरळ स्वर्गात, तातडीने स्वर्गात जाईल. ज्याला तातडीने जायचं असेल स्वर्गात, त्याच्यासाठी परमात्म्याने एक करवत पाठवायला सुरुवात केली आहे. करवत म्हणजे लाकडाची टणक आरी, ती अशी लांब लांब दात असणारी, 2 हातांनी पकडून कापतात तशी करवत म्हणतात तिला. तर हे म्हातारपणी लोक दुःखी होत असतात. ते आपल्या मुलांना म्हणाले, बाळा आमची तर वेळ आली आहे. आम्ही दुःखी पण आहोत शरीराने. कधी डोळे दुखत असतात, कधी लाल होतात, तर कधी काही ना काही व्याधी शरीराला लागलेलीच असते. आणि गुरुजी असे सांगत आहेत की भगवानांकडून करवत येते आणि त्याने जो गळा कापला जातो त्याने गळा कापतील आणि सरळ स्वर्गात घेऊन जातील. आणि त्यांनी सांगितले की काही दुखत नाही, अत्यंत शीघ्रतेने काम होऊन जाते, झटक्याप्रमाणे. तर सगळ्यांनी हळूहळू त्यांच्या वृद्धांनी आपल्या मुलांना विनंती केली की बाळा आम्ही तर मृत्यूच्या जवळ आहोत आणि आम्हाला तर जाऊ दे. तर मग मुलं कशाला विरोध करतील? जर भगवानांकडून अशी काही व्यवस्था झाली आहे तर चांगली गोष्ट आहे. आणि वडिलांना पण हवं आहे, तर त्यांनी सुरू केला तो धंदा कसायाचा. आता वयस्क लागले गळा कापून घ्यायला तिथे, तर ते साथ घालत असत की परमात्मा करवत पाठव. त्यांना झोपवून असं खालच्या बाजूला तोंड करून हे परमात्मा करवत पाठवा, आणि त्यांच्या मानेवरून अशा ठिकाणी सेट करत असत सरळ. त्याच्यातून निघून जायची ती, आणि खाली ते 2 दोर होते, ते 2 वेळा असे करायचे, ते कचकन कापून टाकायचे आणि मग त्याला फिरवायचे, तर परत वर फिट होत असे. दिसायचंही नाही त्यांना तर. आणि कोण बघत होतं आत जाऊन? तर ते काढून घेत असत, मग ते उचलून तिथेच स्वाहा करत असत. आणि मग त्यांच्या मृत्यूनंतर ते गुरुजी मग सांगायचे की हे करा, ते करा, अमुक करा, ही मोठी दक्षिणा. आणि त्याचे खास तिकीट लावले त्यांनी की 100 रुपये लागतात. जेव्हा करवत येते, आम्हाला पूजा करावी लागते, तेव्हा करवत येते वरून. आता त्यावेळचे 100 रुपये आजच्या 10 लाखाच्या प्रमाणे आहेत. तर ते देखील मान्य केले. परमात्मा म्हणत असत की बाबा काशी करवत लेत हैं, आन कटावें शीस, और बन बन भटका खात हो, यूं मिले नहीं जगदीश. परमात्मा प्राप्तीची जी साधना आहे ती आमच्याकडे आहे. त्या विधींचा अवलंब करा, तुमचे कल्याण होईल. ह्या भ्रमाचे निरसन करण्यासाठी परमेश्वर कबीरजींनी बऱ्याच कथा ऐकवल्या, बरीच प्रवचने केली, बऱ्याच वाण्या ऐकवल्या, पण नाही, आमच्या गळी उतरले नाही. एक मगहर राज्याचा एक बिजली खान नावाचा एक पठाण होता. तिथला नवाब होता तो. एके दिवशी काय झाले की मगहर क्षेत्रात दुष्काळ पडला, अकाल पडला. त्यांनी, कारण तिथे मगहर गाव आहे छोटंसं, पूर्वी बस्ती जिल्हा होता या उत्तर प्रदेशमध्ये, गोरखपूरपासून 25 किलोमीटर अलीकडच्या साईडला. बस्तीकडे येताना आता त्याचं नाव संत कबीर नगर जिल्हा ठेवलंय. एक छोटंसं गाव आहे, मगहर गाव आहे छोटंसं, जसं बरवालापेक्षा देखील छोटं. तर तिथे दुष्काळ पडला. तिथे हिंदूही तेवढेच होते, मुसलमान देखील तेवढेच, दोन्ही निम्मी निम्मी लोकसंख्या आहे त्यांची संख्या. तर सगळ्या हिंदूंनी आपल्या गुरु ब्राह्मणांना, सर्व संत आणि हे पत्रिका वगैरे बघणारे
या सर्वांना भविष्य सांगणाऱ्यांना देखील विचारलं. सर्वांनी सांगितलं की 2 वर्ष या क्षेत्रात पावसाची काही चिन्ह नाहीत, कारण की तुमचे पुण्य नाहीयेत. तर सगळे तंत्रमंत्र करून सगळे दमले, हाहाकार माजला. तर कोण्या व्यक्तीने सांगितले की काशीमध्ये एक कबीर नावाचे महापुरुष राहतात. तुम्हाला हवे तर ते तुमचे संकट निवारण करू शकतील. आता बिजली खान पठाणाने आपले 2 दूत पाठवले, आपले 2 सैनिक पाठवले. कुठे? काशीमध्ये. आणि एक बीरदेवसिंह बघेल नावाचा एक हिंदू राजा होता, नरेश. तो काशीचा राजा होता, नरेश होता. आणि सिकंदर लोधी दिल्लीचा बादशहा होता. त्या दिल्लीच्या बादशहाच्या अंतर्गत हे छोटे छोटे राजे आणि सर्व नवाब त्याच्याच अंतर्गत येत असत. तर तो नरेश जो होता तो काशीचा जो राजा होता, काशी क्षेत्राचा, तर तो देखील परमेश्वर कबीरजींना शरण आलेला होता. जेव्हा ते दोन्ही सैनिक संदेशवाहक बिजली खान पठाणाचे एक पत्र घेऊन बीर देवसिंग बघेलकडे गेले, त्यात लिहिले होते की आमच्याकडे खूप वाईट दुष्काळ पडला आहे, हाहाकार माजलाय, आणि मी ऐकलंय की कोणी कबीर नावाचे कोणी संत आहेत, कृपया त्यांना आमच्याकडे पाठवा, आणि आमच्याकडे पाऊस पडत नाहीये. बीर देवसिंग बघेल यांनी पत्र लिहिले आणि त्यात म्हणाले की बिजली खान, एवढ्या मोठ्या संकटाशी लढत आहात आणि संताला बाय ऑर्डर बोलवत आहात. जरी ते आले तरी काही लाभ होणार नाही. तुम्ही या. ते दया नाही करणार बाय ऑर्डर बोलावलेत तर. तुम्ही स्वतः या. राजा प्रजेचा पिता असतो, त्याच्या दुःखाने स्वतःला देखील दुःख जाणवायला हवं. तुम्ही या आणि स्वतः प्रार्थना करा. जर ते स्वखुशीने आले तर तुमचे काम मार्गी लागेल. बाकी संत परम आहेत, हे भगवान आलेले आहेत, हे अल्लाह अवतरले आहेत. आणि त्यांना तोंडी देखील समजावले दोन्ही सैनिकांना की जाऊन तुमच्या राजाला असे, नवाबांना असे सांगा. त्यांनी येऊन सांगितले की अशी अशी गोष्ट आहे. बिजली खान पठाण शेकडोच्या संख्येने अंगरक्षक सोबत घेऊन निघाला आणि तिथे पोहोचला कबीर साहेबांच्या झोपडीपाशी. दोघे, तो नवाब देखील आणि नरेश देखील. आणि नरेश बीरसिंग बघेल तर त्यांचा शिष्य होता, दंडवत प्रणाम केला. आता बिजली खान, जो बिजली खान पठाण होता, त्यांचा एक नियम आहे की आम्ही मस्तक नाही झुकवणार एका अल्लाशिवाय. तो उभा राहिला. तरीही मालक तर आपल्या मुलांना शरण घेण्यासाठी शेकडो निमित्त करतात. आता काय झाले? प्रभूने त्याला विचारले की कसे येणे केले. परमात्म्याने विचारले कसे आले 2-2 नवाब, 2-2 राजे गरिबाच्या झोपडीवर. तर बीरसिंग म्हणाला, बिजली खान ऐकव आपली व्यथा. तर बिजली खान पठाण म्हणाला, भगवान खूप हाल होत आहेत महाराज, दुष्काळ पडलाय, तुम्ही दया करा. परमात्मा म्हणाले की चला, जसे काही माझे भगवान ऐकेल मी देखील प्रार्थना करेन माझी. जर असे काही दुःख असेल तर मी नक्की येईन आणि प्रार्थना करेन भगवानांनी ऐकले तर. आता परमात्म्याला घोड्यावर बसवून नेण्यात आले. पुढे काय पाहिले की गोरखपूर जे आहे ती एक टेकडी आहे गोरखनाथजींची. आणि या संतांची ही खासियत असते की त्यांना या गोष्टीचे, आता जसे शरीर सोडून गेले संत, आता यांना मुक्ती तर मिळत नाही, हे इथेच धक्के खात बसतात. कोणी पित्तर बनला, कोणी भूतप्रेत रूपात. आणि जे पित्तर टाईप होतात ते शरीर आपले इतर जी चांगले काही आपली भक्ती पूर्वजन्मीची किंवा वेदांपर्यंतची साधना करतात ते कधीही शरीरात प्रकट होतात, दृष्टीस देखील पडतात आणि मग अंतर्धान पावतात. तर गोरखनाथाने विचार केला, दुष्काळ तर हा पडणारच आहे. जर कोणी संत आला आणि इथे येऊन त्याने काही तंत्रमंत्र करून काही थोडेफार शिंपडल्यासारखे केले तर तुझा महिमा कमी होऊन जाईल. आता गोरखनाथ एक तळ, एक सुकलेला तलाव होता, छोटासा ओढा, शेतात असतात. थोडंसं पाणी आलं, पाऊस झाला तर त्यात 4-5 महिन्याचं पाणी त्यात भरलं जातं.
थोडंच असतं त्याचं क्षेत्र. छोटा तलाव, तो सुकला होता. त्याच्या काठाला एक झाडाखाली आपले ते त्रिशूळ गाडून बसले, असे पद्मासन घालून परमात्म्याने गोरखनाथला पाहिले. अरे साधू महात्मा आले आहेत. बिजली खान म्हणाले, थांबवा, घोडे थांबवा. कबीर साहेब खाली उतरले, नमस्कार केला. नमस्कार नाथजी. नाथजी म्हणाले, नमस्कार. तर कबीर परमात्मा म्हणाले की बीरसिंग, बिजली खान, अहो तुमच्या गावात बघा किती महापुरुष बसलेत. हे जे पाहिजे ते करू शकतात, प्रार्थना करा त्यांना. बिजली खान पठाण म्हणाला, महाराजजी, असे खूप वाईट हाल झाले आहेत, हाहाकार माजलाय, तर काही कृपा करा, पाण्याची व्यवस्था करा, पाऊस पाडा. गोरखनाथजी उठले, त्रिशूळ उचलले, त्या ठणठणीत सुकलेल्या तलावाच्या मध्ये जाऊन त्रिशूळ मारून असा बाहेर काढला. त्यातून एक फवारा निघाला पाण्याचा, आणि बघता बघता तो तलाव पाण्याने भरला, ते तळं. आणि परमात्मा कबीर साहेब म्हणाले, बघा बाबा, चमत्कार झाला. अरे बघा, हे खुद्द भगवान अवतरलेत, आणि तुमच्यासाठी बघा कसे यांनी पाणी उपलब्ध केले. आता झाले काम तुमचे. आता बिजली खान पठाण म्हणाला की महाराजजी, हे पाणी तर आम्हाला संध्याकाळपर्यंत देखील पुरणार नाही, तर मग प्रार्थना करा महाराजांना. जर एवढे करू शकतात नाथजी, तर अजून सुद्धा करतील कृपा. तेव्हा तो बिजली खान पठाण म्हणाला, मालक, हे नाथजी, हे महाराजजी, पाऊस पाडा, तर उपयोग होईल. या एका तलावाने गोष्ट होणार नाही काम, हे तर संध्याकाळपर्यंत प्यायला देखील पुरणार नाही. तेव्हा नाथजी म्हणतात की या क्षेत्रात 2 वर्ष तरी पाऊस पडण्याचा कोणताच योग नाहीये. हे तर मी माझ्या कोट्यातून तुम्हाला हे पाणी दिलंय, याच्या पुढे माझ्या आवाक्यातील गोष्ट नाहीये, आणि कोणी अजून असेल तर शोधा त्याला. आता बिजली खान पठाण म्हणाला परमात्मा कबीर साहेबांना की हे महाराजजी, हे संतजी, तुम्ही दया करा, याने तर काम होणार नाही. तर जिथे गोरखनाथ बसले होते तिथून 100-200 फूट अंतरावर तिथे जंगल वन बरेच असायचे, तिथे झाडे खूप असायची. 100-200 फूट अंतरावर एका झाडाखाली परमात्मा म्हणाले की बाबा, मी इथे बसतो आणि परमात्म्याचं ध्यान करतो आणि प्रार्थना करतो भगवानांना, आणि तुम्ही तुमच्या घरी जा. माझी प्रार्थना ऐकली तर पाऊस पडेलच. आता बीर सिंग, तो बिजली खान पठाण आणि सगळे जेही त्यांच्या सोबत होते ते सगळे आपल्या गावाकडे रवाना झाले. मगरपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर ते स्थान आहे. हा दास ते पाहून आलाय. बऱ्याच लेकरांबरोबर बरेच भक्त देखील गेले होते. तर तिथे बसले कबीर साहेब. असे म्हणतात, लाल प्रकट होत नसतात, असे भोळ्यासारखे बसून जसं भगवानांना विनंती करत आहेत. ध्यान लावलंय, ध्यान, भगवानांचं ध्यान. आणि मुश्किलीने ते अर्धा किलोमीटर गेले असतील. बिजली खान पठाण आणि त्याचे सगळे सैनिक एवढे जबरदस्त ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. बोल सतगुरुदेव की जय हो, कबीर भगवान की जय हो. करून टाकले सारे काम तमाम, सगळे तलाव भरून टाकले. आनंदाला उधाण आले. आता बिजली खान पठाण सारे गाव उठून आले. आणि गोरखनाथ तर पळाला तिथून. अशी तर तुझी बेअब्रू होईल, कुठे कोणाला कळायला नको की मी गोरखनाथ आहे. आता परत आले सगळे झुंडीने. अर्धा तास पाऊस झाला. अशी जबरदस्त कमाल केली. भरून टाकले सगळे तलाव तळी. मोठमोठे तलाव देखील भरले. तेव्हा सगळे आले की महाराज, हे कोणते महापुरुष आलेत. चरण धरले, म्हणाले, भगवान घरी चला, माझ्या घरी चला, तिकडे गावात चला. परमात्मा म्हणाले की बाबा, गावात असा नाही जात मी, आधी माझे शिष्य व्हा. हिंदू आणि मुसलमान दोघेही दीक्षा घ्या. जशी मी साधना सांगेन तशी साधना करा, तर मी येईन. आता जीवनदान मिळाले शेकडो माणसांना. छोटी नगरे, गावे असत पूर्वी,
सगळे म्हणू लागले की जे तुम्ही म्हणाल तेच आम्ही करू. तर परमात्मा म्हणाले की बाबा, हे मांस मच्छी खाणं चांगली गोष्ट नाही आहे आणि मांस नका खाऊ. ठीक आहे, भक्ती करा, परमात्म्याचं नाव घ्या, चांगलं काम करा, मांस खाणं सोडून द्या मुसलमानांनो. तर ते म्हणाले की जसे तुम्ही सांगाल तसेच आम्ही करू. तर त्यांनी ईद साजरी करणे पूर्णपणे बंद केलं. मांस नाही खाल्लं. बाकी ईदेच्या दिवशी खीर वगैरे बनवून खाऊ लागले. सांगण्याचा मतितार्थ हा आहे की परमात्म्याला केवळ आपले सामर्थ्य दाखवायचे होते. जेव्हा गावात गेले, एक माणूस होता विणकर, त्याला संतती नव्हती आणि त्याने प्रार्थना केली भगवानांना, हे परमात्मा, एक संतती व्हावी दासाला आणि माझा देखील वंश वाढावा. परमात्मा म्हणाले, बाळा भक्ती कर. कहते हैं 1 लाख पूत 1.25 लाख नाती, क्या मांगू कुछ स्थिर ना रहाई, देखत नैन चला जग जाई, 1 लाख पूत 1.25 लाख नाती और उस रावण का दीवान वाती. आपण तर एक संतती प्राप्त व्हायची इच्छा बाळगता आणि रावणाचे 1 लाख पुत्र होते. आज त्यांचा तो दिवा लावणारा शिल्लक नाही राहिला. कुठल्या लोकात काय मागत आहात माझ्याकडे? मोक्ष मागा बाबांनो. पण एवढी बुद्धी आपली काम नाही करत. मग परमात्म्याचे येणे जाणे वाढले तिथे. मग आपल्या भक्तांना सांभाळण्यासाठी तर एक मुसलमान विणकर होता, त्याला संतती नव्हती आणि तो पुन्हा पुन्हा जेव्हा केव्हा भगवान यायचे तेव्हा हीच विनंती करायचा. तर परमात्मा म्हणाले की ठीक आहे बाबा, तुझं हेच मागणं असेल तर 10व्या महिन्यात तुझ्या घरात एक संतती, एक पुत्र येईल. असेच झाले. हा दास तिथे गेला होता बऱ्याच भक्तांना सोबत घेऊन. तेव्हा तिथे मगहरमध्ये, सांगेन पुढे जाऊन, त्याचसाठी कथा सांगत आहे. तर तिथे एक माणूस भेटला होता. तिथे तो परमात्म्याच्या स्मृतीस्थळी तिथे बसला होता. तो म्हणत होता की आमची जी पिढी चालू आहे ती कबीर परमात्म्याच्या आशीर्वादाने चालली आहे. आम्ही कबीर साहेबांच्या आशीर्वादाने, आमच्या आजोबांचा जन्म झाला होता आणि त्याला म्हणतात मोहल्ला कबीर करम. मगहरमध्ये एक मोहल्ला कबीर करम नावाचा आहे. कबीर करम म्हणजे कबीरजींच्या कृपेने वसलेला एक मोहल्ला, त्याला म्हणतात मोहल्ला कबीर करम. तर म्हणत होता आमचा मोहल्ला कबीर करम नावाने ओळखला जातो आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने आमचा वंश पुढे चालू आहे. तर पुण्यात्म्यांनो, या एका कथेतून तुम्हाला किती समजले की मासा घटे ना तेल बधे, वेदना लिखे जो लेखे, और सच्चा सतगुरु मेट कर ऊपर मार दे मेखे. आता 60-65 वर्षांचा तो विणकर झालेला होता. 70-65च्याही वर वय झालेले होते. त्यांना संतती दिली आणि 2 वर्ष त्या क्षेत्रात दुष्काळ पडणार होता. काही पाऊस पडणार नव्हता. तिथे पाऊसच पाऊस पडला. असे हे समर्थ परमात्मा आहेत. जो सतगुरु जो चाहे सो करही, 14 कोट दूत जम डरही, ऊत भूत जम त्रास निवारे, चित्रगुप्त के कागज पाडे. चित्रगुप्ताचे कागद, धर्मराजांचे लेख खोडेन. परमात्मा म्हणतात लिहिलेले असेल ते खोडून काढेन आणि माझे लिहीन त्यावर. ते करून दाखवले दात्याने. तर बिजली खान पठाण आणि तिथे हिंदू आणि मुसलमान सगळे परमात्मा कबीरजींचे शिष्य बनले. बऱ्याच वर्षांपर्यंत अतिशय श्रद्धेने लागून राहिले. आता एक दिवस परमात्म्याला जेव्हा स्वलोकात जायचे होते, आपले काम पूर्ण केले होते, अमृतवाणी सांगून धरमदासजींकडून लिहून घेतली होती, तर ते म्हणाले की मी काशीच्या पंडितांनो, तुम्ही जे म्हणता की जो काशीमध्ये मरतो तो स्वर्गात जातो, मगहरमध्ये मरेल तो गाढव होतो, नरकात जातो. मी मगहरमध्ये शरीर त्यागेन आणि आपले सगळे मंत्र तंत्र ही पोथ्या पुराणे सोबत घ्या
आणि सगळे आपली नक्षत्रे देखील नोट करून घ्या. या नक्षत्रात मरणारा, या पृथ्वीवर मरणारा जे तुम्ही निष्कर्ष लावत असता तो कुठे जाईल, या गोष्टीचा सगळ्या ठिकाणी मोठा गाजावाजा झाला. सगळीकडे ही गोष्ट आगीसारखी पसरली की कबीरजी मगहरमध्ये मारण्याचा दावा करत आहेत. आणि पाहूया मग आता गाढव बनतील, स्वर्गात जातील की नरकात जातील. बीरदेव सिंग बघेल कबीर परमात्म्याचे शिष्य होते. त्याने देखील आपले सैनिक सोबत घेतले आणि सोबत अजून कैक हजारोंच्या संख्येने दर्शक काशी आणि आसपासच्या गावातले आणि मगहरच्या आसपासच्या गावातले लोक ही गोष्ट ऐकून जमा झाले. आणि परमात्म्याचे 120 वर्ष लीलामय जीवन होते भगवान कबीर साहेबांचे. त्यावेळी 120 वर्ष वय असताना आणि बनारसपासून मगहर जवळजवळ 125 किलोमीटर 150 किलोमीटरचं अंतर आहे. पायी गेले होते आणि 3 दिवसात पोहोचले. आता तिथे जाऊन आता बिजली खान पठाणला समजले की गुरुजी येत आहेत. त्यांची खातिरदारी करण्यासाठी खूप तयारी करून घेतली सगळी. आता जिथे परमात्मा कबीरांची समाधी केलेली आहे तिथे परमात्मा कबीरजी जाऊन बसले. ज्या दिवशी परमात्मा सतलोकात जाणार होते, गमन करणार होते, त्या सकाळी उठून म्हणाले की बिजली खान पठाण, मी स्नान करणार आहे. बिजली खान पठाण म्हणाला की भरपूर पाणी आणून ठेवलंय, विहिरीतून आणून भरून ठेवलंय. तर परमात्मा म्हणाले की मी विहिरीच्या पाण्याने स्नान नाही करणार, मी वाहत्या नदीत स्नान करणार, मला शरीर सोडायचंय आज. तर बिजली खान पठाण आणि तिथले सर्व जे सेवक होते हिंदू आणि मुसलमान सगळे हात जोडून म्हणाले की भगवान, इथे तर एक आमी नदी वाहत असे, आता तिचे आमी नदी तर आहे पण पाणी नाहीये तिच्यामध्ये, आणि ही भगवान शंकराच्या शापाने शापित आहे, सुकून गेली आहे. परमात्मा म्हणाले की बाबा चला दाखवा मला कुठे आहे ती नदी. जिथे परमात्म्याने ती लीला केली होती सतलोक गमनाची, सतलोक जाण्याची, तिथून 400-500 फुटावर ती नदी होती. की चला महाराज दाखवतो. तर परमात्मा तिथे पोहोचले. त्या नदीच्या काठाला उभे राहून परमात्मा म्हणाले, परमात्म्याने असा इशारा केला जसे चौकात उभा असलेला ट्रॅफिकचा शिपाई करतो आणि सगळ्या गाड्या लगेच धावू लागतात. असेच परमात्म्याने जिथून नदीचा अपस्ट्रीम होता तिथून असे केले उभं राहून. काय पाहिलं की बऱ्याच अंतरावर असा आवाज आला जसा बॉम्ब फुटतो, आणि कमीत कमी 4-5 किलोमीटरच्या अंतरावर त्या नदीमधून असा फवारा उडाला आणि ती नदी भरून वाहू लागली, फुल किनाऱ्यापर्यंत भरून गेली. बोलो सतगुरुदेव की जय हो. आणि बघता बघता ती काठाला धडकू लागली, फुल झाली एवढी. सगळे न्हावू लागले आणि पाणी पिऊ लागले, असे गोड जसे आजपर्यंत कधी पाहिले नाही. कारण सतलोकातून पाठवले भगवानांनी. गंगेच्या पाण्यालाही फिके पाडेल असे पाणी त्यावेळी वाहू लागले. सर्वांनी स्नान केले, कारण की तिथे तर कितीतरी हजारोंच्या संख्येने दर्शक गेले होते. अंग रगडून रगडून न्हायले. मग परमात्मा म्हणाले की बाबा माझ्यासाठी एक चादर खाली अंथरा, एक चादर वरून घेईल आणि मी इथे शरीर सोडून देईन. मग परमात्म्याने पाहिले, एका बाजूला हिंदू उभे आहेत, एका बाजूला मुसलमान उभे आहेत, एका बाजूला बीरदेव सिंग बघेल उभा आहे, काशीचा नरेश हिंदू राजा, एका बाजूला बिजली खान पठाण उभा आहे, मुसलमान नवाब, आणि त्याचे सैनिक सोबत आहेत, त्याचेही सैनिक त्याच्या साईडला उभे आहेत, आणि इतर जनता देखील बरीच उभी आहे, मुसलमान इथे, हिंदू साईडला. ते तर अंतर्यामी होते, तरीही त्यांना विचारू पाहत होते की बिजली खान पठाण
तुम्ही ही शस्त्रे कशासाठी घेतली आहेत? बीर देवसिंग बघेल, तुमची सेना आणि तुम्ही दोन्ही सेना ही शस्त्रे कशासाठी घेऊन आलात? मला काय धोका होता? तर बीर सिंग बघेल व बिजली खान पठाण हे तर बोलू नाही शकले. इतर जी जनता होती हिंदू आणि मुसलमान यांच्यातली म्हणू लागले, गुरुदेव. हिंदूवाले म्हणू लागले, तुम्ही आमचे गुरु आहात, आम्ही तुमचे अंतिम संस्कार आपल्या हिंदू रीतीने करणार, या मुसलमानांच्या हाती नाही लागू देणार. मुसलमान म्हणू लागले, तुम्ही आमचे पीर आहात आणि आम्ही तुमचा अंतिम संस्कार आमच्या पद्धतीने करणार, आमच्या रीतीने करणार, या काफिर हिंदूंच्या हाती नाही लागू देणार. परमात्मा म्हणाले, अरे भल्या माणसांनो, 50 वर्ष मी तुम्हाला काय शिकवण दिली? हिंदू आणि मुसलमान तुम्ही आजही भिन्न बनून बसलात. तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आणि पुण्यात्म्यांनो, दास जे शब्द बोलेल, जे ज्ञान सांगेल, 100% खरे समजा, अगदी 100% खरे समजा. त्यावेळी एक विशेष अफवा होती की एक असा भयंकर काळ येणार आहे की आपापसात गृहयुद्ध होईल, जनता एकमेकांना कापेल, कारण काय माहीत नाही, असे ते भविष्यवेत्ते सांगत असत. अशी अनहोनी घडेल, असा जुलूम होईल आणि कत्तल होण्याची अशी लक्षणे त्यांच्या पत्रिकेत, त्यांच्या त्या भविष्याच्या पुस्तकात वर्णन होते. आणि काळाला तर हे हवेच आहे की सगळा विनाश व्हावा, यांचे वाईट हाल व्हावेत. आणि मरणसमयी अशा संताचे असे झाले तर लोक म्हणतील की हा असा अपशकुनी होता, सर्वनाश करून गेला, हा कसला संत होता? तेव्हा परमात्मा म्हणाली की जरा गोष्ट ऐका बाळांनो, तुम्ही माझ्या ज्ञानाप्रमाणे, शिकवणीप्रमाणे आचरण नाही केले. तुम्ही तर तुमच्या लालसेपोटी माझे शिष्य होऊन राहिलात. पण माझे म्हणणे ऐका, माझ्या तोंडाला काळीमा फासू नका. माझे एक अंतिम आवाहन ऐका तुम्ही. माझे शरीर या, तसे तर या चादरीमध्ये शरीर मिळणार नाही, काही इतर वस्तू मिळेल, ती अर्धी अर्धी वाटून घ्या. एक चादर हिंदूंनी घ्या, एक मुसलमानांनी घ्या, आणि माझे शरीर मिळाले तर अर्धे अर्धे कापून घ्या, हा माझा आदेश समजा. पण बाळांनो, तुम्ही भांडू नका, काहीही करा. ही माती भले हिंदू पद्धतीने करा किंवा मुसलमान पद्धतीने करा, ही तर माती झाली आहे, जीव गेलेला असतो. तुम्ही जरा डोळे उघडा. तर तेव्हा तर हे शांत झाले की काही हरकत नाही, एकदा शरीर सोडू देत, मग बघूया. आणि इरादा हाच होता की ओढाताण करायची, हाणामारी करायची, हिरावून घेऊ, पूर्ण शव घेऊ. अर्धे अर्धे थोडेच कापतात गुरुजींना, ते तर अंतर्यामी होते, त्यांनी जाणले. तर खाली एक चादर अंथरली, भक्तांनी श्रद्धेने खाली 2-2 इंच फुलं पसरली, सुगंधी फुलं 2-2 इंच गुरुजी झोपतील, आणि वरून दात्याने एक चादर पांघरली. 2 मिनिटांनंतर परमात्म्याने आकाशवाणी वरून सांगितले की हे पंडितांनो, हे ज्योतिषांनो, आता तुमचे तंत्रमंत्र करा, मी कुठे चाललोय. आणि सांगितले परमात्म्याने की उचला पडदा, यात नाही मिळणार मुर्दा, कारण मी तर अविनाशी आहे. जेव्हा वर त्यांनी पाहिले की भगवान तर ते चालले आहेत, वर चालले आहेत, आणि चादर उचलली तर शरीरा एवढ्या आकाराची सुगंधित फुले मिळाली. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अशोक नामदेवराव शेळकी. आपण कुठून आलात? वाढोणा, तालुका परतूर, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय मोटर वेल्डिंग आणि मशिनरी आणि बोरवेलचा धंदा आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? रामपाल महाराजांची दीक्षा 2013ला घेतली. सर, संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? स्वाध्याय परिवार, पांडुरंग शास्त्री आठवल्याचे, भक्ती फेरी, त्रिकाल संध्या, भाव फेरी, हे सर्व जे कार्यक्रम तन मन धनानं 25 वर्ष करीत होतो.
आणि त्यानंतर जे ते कुठेही कार्यक्रम जरी असला तर पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या कार्यक्रमाला आम्ही तिथं जात होतो. आणि त्यानंतर जे त्रिकाल संध्या, साईं प्रार्थना, हे ते सर्व जे त्याच्यामध्ये जे विधी हे होते ते सर्व करीत होतो. सर, जसं तुम्ही सांगत होतात की पांडुरंग शास्त्री यांच्या स्वाध्याय केंद्रामध्ये आपण भक्तिसाधना करत होतात, तर मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं असं का वाटलं आणि त्यांच्याशी आपण कसे जोडला गेलात? एक रामपाल महाराजाच्या याच्यामध्ये असं जुटलं गेलो आहे की आम्ही एक पहिली साधना करीत असताना पांडुरंग शास्त्री आठवले ही जे स्वाध्याय परिवार आता 25 वर्ष केल्यानंतर 20 ते 25 वर्ष आमची जमीन हे काहीच राहिलं नाही. राहिल्याच्या नंतर आम्ही म्हणत होतो की देव आहे की नाही, हे भटकत एक वेळेस मंजुरी करीत असताना एक मुलगा आला आणि त्यानं नामदीक्षा घेतलेली होती आणि त्याला मी एक पुडी आणण्यासाठी 10 रुपये दिल्यानंतर ते म्हणे आपल्या हृदयात देव आहे. तर मग म्हणलं इतक्या वर्ष आपण जी भक्ती करीत होतो तर हे आपल्याला का कळालं नाही? तर त्याला म्हणलो आम्हाला याला जमन का? हो म्हणे आम्ही दिल्लीला जातो. आणि म्हणलं मला यायचं तर मग घरच्याचं हे न करता गपचीप 1,500 रुपये घेतले आणि त्या मुलाच्या वडिलांसंग आम्ही तिथं दिल्लीला गेलो. आणि गेल्याच्या नंतर रामपाल महाराज तिथं आश्रममध्ये गेल्याच्या नंतर परमात्माला ज्यावेळेस बघितलं सूर्याकडं आपण कसं एकदा बघतो आणि त्यानंतर बघायचा माणसाचं हे होत नाही, तसं परमात्माला बघितलं आणि डोळ्यात पाणी मावना त्याच वेळेस रडू आलं आणि साक्षात परमात्मा भेटले असं वाटलं. आणि आत्तापर्यंत इतकी जी साधना केली खरोखर ते त्यावेळेस पस्ताप आला की मी इतक्या दिवस केलं ते व्यर्थ गेलं. कारण की देव जर असता तर इतके कष्ट करायची काम नाही, 20 एकर 30 एकर जमीन नसती गेली आणि सुखी जीवन जगलो असतो आम्ही, असं एक त्यावेळेस वाटलं. तिथं गेल्याच्या नंतर जो सध्या परिवारात वाटत होतं ते मग वाटत होतं की कृष्णाच्या पलीकडं काहीच नाही. पण त्यावेळेस तिथं गेल्याच्या नंतर गीता कोणी सांगितली आणि देव कोण आहे, ह्या विश्वाचा चालक कोण आहे, त्यानंतर डोळे उघडले आणि साक्षात दंडवत परिणाम करण्यानं केला. आणि खरोखर भगवंत हे तर 25 वर्ष व्यर्थ गेले, पण आता वाटायलं की मोक्षाचा मार्ग मिळाला आणि कोणचीही भक्ती केली असती तिथं जाऊन परत आलो असतो. कृष्णाची करू द्या, महादेवाची करू द्या, कारण परमात्मा भेटले, जीवनाचं सार्थक तर झालं, मोक्ष मिळाला आणि सुखी जीवन जगायला लागलोत आम्ही. आणि नाम घेतल्याच्या नंतर जी तिथं साधना सांगितली, घरी आल्याच्या नंतर ती साधना सुरू केली आणि परमात्माचा लाभ होत गेला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की मोक्षाचा मार्ग मिळाला आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या स्वरूपात, तर मला हे विचारायचं की जेव्हा आपण ही सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्याला स्वतःला वैयक्तिक काही लाभ किंवा काही चमत्कार किंवा अनुभव आले आहेत का? हो, तिथून आल्याच्या नंतर 1 महिन्याच्या नंतर आम्ही जे घरी मंजुरी करीत होतो आणि एका मुलानं आम्हाला सांगितलं होतं की त्याची आठवण झाली आणि नंतर आम्ही नाम जप करायला लागलो. त्यावेळेसपासून जो लाभ झाला तर आजपर्यंत खरोखर परमात्मा जर नसते भेटले ना तर खरोखर आम्ही पंच जीवन जगलो असतो, आम्हाला माहीत नव्हतं. कारण की परमात्मा भेटले आणि खरोखर जीवन मोक्ष मिळाला आणि जे सुख होतं ते सुखच सुख जीवनात दिलं. आणि जे स्वाध्याय बंधू होते खरोखर रात्रंदिवस हे करून नाही भेटलं आणि ते ह्या परमात्म्याकडे आल्याच्या नंतर जे भेटलं ते कधीही सरणार नाही. कारण की इतकं दिलं, मंजुरी करणारे आज परमात्मा नसते तर कुठंतरी आम्ही पडलो असतो, कोणामागं तरी भटकत राहिलो असतो आणि मंजुरी केली असते. आज इतकं दिलं देवानं की सांगू वाटत नाही इतकं की परमात्मा जर भेटले नसते तर खरोखर जीवन कसं जगलो असतो आम्ही, आम्हाला कळालं नसतं. परमात्मा भेटले, मोक्ष मिळाला आणि
जी साधनं होती रात्रंदिवस करीत होतो, काही उपयोग नाही झाला. आम्हाला वाटत होतं याच्या पलीकडं काहीच नाही. पण जो आज रामपाल महाराज प्रत्येक मानव समाजामध्ये भक्तीचा मार्ग दावतात. कारण की आम्ही जे करीत होतो ते आम्हाला वाटत होतं याच्या पलीकडं काही नाही. पण खरोखर आम्ही देव आत्तापर्यंत जो करीत होतो आम्हाला वाटत होतं देव आहे, कृष्ण देव आहे. पण ज्यावेळेस माहीत झालं की गीता कोणी सांगितली आणि त्यानंतर तिथं कळालं खरोखर गीता सांगणारा वेगळा आहे आणि ब्रह्म विष्णू महेशला आईवडील आहेत, त्यानंतर कळालं आम्हाला आणि आमचं जीवनाचं सार्थक झालं. सर, जसं तुम्ही सांगत होता की आधीची जी आपण भक्तिविधी किंवा साधना करत होतात त्या साधना करत असताना आपली जी काही 25-30 एकरची जी जमीन होती ती आपल्याला विकायला लागली, ती आपल्या हातून गेली. तर मला हे विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आज आहेत आणि आपण वारंवार उल्लेख करत होतो की आपण मजुरी करत होतात आणि मजुरी करतच आपलं जीवन जाणार होतं, तर मला हे विचारायचं की संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आल्यानंतर आपल्याला जी काही आपली जमीन गेली होती त्या जमिनीच्या मोबदल्यात काही एखादा तुकडा मिळाला का? हो, आम्हाला 10 एकर जमीन झाली आणि 2 बोरच्या गाड्या झाल्या आणि मशनरी झाली. खूप 10 पट भगवंतानं दिलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याकडे जी गेलेली आपली जमीन आहे त्यापैकी आपल्याला 10 एकर जमीन मिळाली आणि आज आपले बोरचे 2 दुकानं आहेत. तर ह्या सर्व सुखसुविधा आज संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला मिळाल्यात. तर आपण आपल्या समाज बांधवांना किंवा जो श्रोतावर्ग आज सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? संदेश तर परमात्मा देते की आम्ही एकदा हे सांगतो की ही भक्ती जे करायला होतं आपण खरोखर शास्त्रानुसार ती जे भक्ती करीत होतो ही शास्त्रानुसार भक्ती आहे. यांना लाभ होतो. त्यामुळं ही जर भक्ती केली तर आज मानव भटकत जो हिंडायला लागला भगवंत आतच हे आपल्या आणि आत असल्यामुळं नाम घेतल्यामुळं हे सगळं मिळतं हे असं सिद्ध झालं आहे. आणि जो मला लाभ भेटल्याच्या नंतर जो 1 वर्षात 10 वर्षाच्या अगोदर जो मी असा होतो आणि नंतर 1 वर्षाच्या नंतर लाभ भेटत गेला आणि समाजाला हेच सांगतो की स्वाध्याय परिवार असो किंवा संप्रदाय असो की आपण शास्त्रानुसार भक्ती करायला पाहिजे. शास्त्र काय सांगतात आणि आपण शास्त्र उघडायला पाहिजे आणि गीता वाचून हे करायला पाहिजे प्रत्येक मानवानं की याच्यात काय गुढ लपलेला आहे आणि हे जे सांगतात हे बघायला पाहिजे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराज जे काही ज्ञान सांगत आहेत ते अगदी पारखून बघितलं पाहिजे. आपल्या सद्ग्रंथाशी त्याची मिळवणूक करून घेतली पाहिजे आणि जर विश्वास पटत असेल तर संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यायला हवी. तर ह्या भावनेतनं एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? हां, तर हे TV चॅनलवर जे सत्संग चालू आहे त्याच्यात एक पट्टी येते आणि त्याच्यावर नामदानाचे नंबर येतात. त्याप्रमाणे सुलूक नामदान केंद्र जिल्ह्यात चालू आहे. त्यानं प्रत्येक माणसानं नाम घ्यायला पाहिजे आणि आपलं कल्याण करायला पाहिजे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.